दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। सिन्नर तालुक्यातील शहा, कारवाडी आणि रामपूर विघनवाडी परिसरात अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत तब्बल 17,37,000 रुपये किमतीची 8,392 किलो संशयित रासायनिक पावडर जप्त केली आहे। दूध भेसळी विरोधातील या कारवाईनंतर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून रामपूर पुतळेवाडी येथे शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मिशन दूध भेसळ बंद मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आलाय। यावेळी दूध भेसळी विरोधात माहिती देऊन कारवाईसाठी पुढाकार घेतल्याचा उल्लेख करत भाऊसाहेब बैरागी आणि ओम नमो नारायण ग्रुपचे अध्यक्ष गणेश भाऊ ढवळे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। त्यांच्या धाडसी आणि जनहिताच्या कार्याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले। बैठकीत उपस्थित शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सिन्नर तालुका 100% दूध आणि दुग्धजन्य पदार्थ भेसळमुक्त करण्याची शपथ घेतली आहे। दूध भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आलाय। या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश भाऊ दवंगे आणि गणेश भाऊ ढवळे यांनी दूध भेसळीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच शेतकऱ्यांना होणारे आर्थिक नुकसान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास पोलीस पाटील संदीप धारणकर, सोपान वायकर, भानुदास खिलारी, नामदेव नवले, विलास नवले, संतोष नवले, माजी सरपंच आबासाहेब जाधव, संदीप नवले यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दूध भेसळी विरोधात प्रशासनाची कारवाई आणि शेतकऱ्यांनी दिलेली एकजूट यामुळे सिन्नर तालुक्यात भेसळमुक्त दूध चळवळीला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले। दक्ष न्यूज सिन्नर। सिन्नर तालुक्याच्या शहा, कारवाडी, पुतळेची वाडी आणि विगनवाडी या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने शनिवारी जी छापे टाकले त्या छाप्यामध्ये 8,400 किलो ही दुधामध्ये मिक्स करते ती पावडर सापडलेली आहे। अजून 50-60 किलो खवा जप्त करण्यात आलेला आहे आणि ही जी हजारो किलो पावडर आहे ही तालुक्यात संपूर्ण ठिकाणी हिचं वितरण होत राहतं। आज त्या फक्त एकच व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे। आमचं असं म्हणणं आहे का ज्या व्यक्तीवर जो गुन्हा दाखल झाला हा फक्त एक प्यादा आहे आणि त्याचा जो मुख्य सूत्रधार अजून जो आहे हेमंत पवार जो आहे हा याचा जो मुख्य सूत्रधार आहे, प्रथम याला अटक करावी आणि याच्याकडून सर्व माहिती घ्यावी। त्यावेळेस पूर्ण सगळ्या सिन्नर तालुक्यातील त्याच वेळेस दूध भेसळ दूर होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकाराची आम्ही वेळोवेळी फूड इन्स्पेक्टर तोरणे साहेब, संदीप तोरणे आम्ही यांना माहिती देत होतो, पण ते काही टाळाटाळ करायचे। कधीच आमच्या त्यांनी कारवाईला प्रतिसाद दिला नाही। आम्ही मग कंटाळून आम्ही उपायुक्त माने साहेबांकडे तक्रार केली। मग माने साहेबांनी तोरणे साहेबांना याची माहिती न देता गुप्त माहिती ठेवून ही जी कारवाई केली याच्यात हा एवढा माल सापडलेला आहे। तर जर तोरणे साहेबांनी जर आम्ही अगोदर सांगितलं असतं त्याच वेळेस जर कारवाई केली असती तर अजून सुद्धा शेकडो गोणे, हजारो गोणे अजून सापडले असते। आणि आमचं सर्वात महत्त्वाची मागणी आहे की ह्या ज्या छाप्यापासून ज्या तोरणे साहेबांना जे दूर ठेवलेलं आहे तर मग ते तोरणे साहेबांच्या हातून तो गुन्हा दाखल का करावा? तोरणे साहेबांना सिन्नर तालुक्यातून त्यांची बदली करून दुसरीकडे घ्यावा, अन्यथा इथं उपायुक्त कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल।